आपण बघताय पुढारी न्यूज. आपण चर्चा करतोय कोण होणार मुख्यमंत्री, कारण चर्चा जोरात आहे. महाविकास आघाडी असेल नाही तर महायुती असेल, जाहीरपणे नसेल तर पडद्याआडून असेल, मात्र आपापली नावं पुढे करण्याचा प्रयत्न होतोय. कोण असेल सर्वसमावेशक मुख्यमंत्री, कोण असेल पहिल्या क्रमांकाच्या पक्षाचा मुख्यमंत्री, कोण असेल इतक्या वर्षानंतर सत्ता मिळाल्यानंतर होणारा मुख्यमंत्री, चर्चा कायम आहे. मगाशी विश्वास पाठक आणि शीतल म्हात्रे यांनी महाविकास आघाडीतल्या बेबनावाविषयी काही टीका टिप्पणी केली. त्याला बहुधा हेमलता पाटील यांना उत्तर द्यायचं होतं. आधी पहिल्यांदा त्यांचं ऐकून मग मी मानेंकडे सुद्धा येतो. हेमलताजी. प्रसन्न, बघ, काँग्रेसची प्रवक्ता म्हणून आतापर्यंत महायुतीच्या कुठल्याही नेत्याबद्दल, त्यांच्या कार्यक्षमतेबद्दल मी एका शब्दानेही बोलले नव्हते. परंतु भाजपच्या प्रवक्त्यांचा अहंकार, म्हणजे काही कारण नाही, कशाचाही पद्धतीचं कारण नाही, मुख्यमंत्री कोण बसणार, कुठल्या पक्षाचा बसणार याच्यावर चर्चा चालली आहे. आणि ज्या काँग्रेसनी वसंतदादा पाटलांपासून शरद पवारांपासून शंकरराव चव्हाणांपर्यंत अशा पद्धतीचे मुख्यमंत्री या महाराष्ट्र देशाला दिलेले आहेत की ज्यांची कारकीर्द ज्या पद्धतीने आपण संपूर्ण महाराष्ट्राने बघितलेली आहे, त्या काँग्रेसबद्दल कारण नसताना, म्हणजे काही कारण नसताना त्यांच्या कार्यक्षमतेबद्दल, अरे तुम्हाला विचारलंय कोणी आमच्या कार्यक्षमतेबद्दल? संपूर्ण महाराष्ट्राने ती कार्यक्षमता बघितली आहे आणि पृथ्वीराज बाबांनी प्रामाणिकपणे महाराष्ट्राचं कसं काम केलंय हेही पाहिलेलं आहे. तुम्ही तुमच्या नेत्यांबद्दल आम्ही एका शब्दानेही बोलत नसताना, कारण नसताना कोणाची तरी कार्यक्षमता काढणं आणि आपला अहंकार, आपला अहंगंड त्यामध्ये दाखवणं, एवढं हे जे काम भाजपच्या प्रवक्त्यांनी केलंय मला खूप हास्यास्पद वाटतंय. महाराष्ट्रातल्या जनतेने आतापर्यंतच्या ज्या मुख्यमंत्र्यांची कामगिरी आणि ज्यामुळे महाराष्ट्र आज ज्या पद्धतीने पुढे वाटचाल करत होता यशस्वीपणे, ते संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेने बघितलेलं आहे. आणि असं असताना मग तुमच्याकडे आहेत का तशा पद्धतीचे उमेदवार? तुमच्याकडच्या उमेदवार कशा आहेत? कशासाठी तुम्ही ही चर्चा करता? तुमच्यामध्ये काय चाललंय? प्रत्येक पक्षाचा नेता ज्या पद्धतीने विधानं करतोय त्याच्याकडे बघा. आणि मी बोलत नव्हते या विषयावरती, कारण 23 तारखेला काही आहे ते स्पष्ट होणार आहे. तरी पण तुम्ही अशा पद्धतीची चर्चा करून एखाद्या पक्षाला कमी लेखणं, हे मला असं वाटतंय की अशा गोष्टी प्रवक्त्यांनी टाळल्या पाहिजे. कमीत कमी विश्वास पाठकांसारखे प्रवक्ते आहेत, त्यांनी तरी कमीत कमी जबाबदारीने बोललं पाहिजे, असं मला स्पष्टपणे या ठिकाणी वाटतं. मानेंना पण याबद्दल बोलायचं होतं. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार पक्षाचे नेते. माने, आपण काय म्हणताय? दोन्ही मागचा आपला मुद्दा आणि आता विश्वास पाठकांनी जो मुद्दा उपस्थित केला, मला वाटतं विश्वास पाठक साहेब त्यावेळी या राजकीय पटलावर पण नसतील. 2004 ची निवडणूक मी स्वतः जातीने महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र फिरून पाहिले, एक पत्रकार म्हणून सगळं कव्हर केलं होतं. आता जी भारतीय जनता पक्षाने मुख्यमंत्र्याची खुर्ची एकनाथ शिंदे साहेबांना दिली किंवा त्यांनी जो उल्लेख केला नितीश कुमारांना दिली, ही नाईलाजाने केलेली पॉलिटिकल ऍडजस्टमेंट आहे. पवार साहेबांनी 2004 ला सर्वात मोठा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष झालेला असतानाही बाय चॉईस काँग्रेसकडे सत्ता सूत्र सोपवली. ते सामंजस्याचा विषय होता. आता तुम्ही हरियाणाचा ह्या विधानसभा निवडणुकीच्या आधी जे खट्टर सरकार होतं, त्यावेळी काय झालं होतं याची माहिती खरं पाठकांनी घेतली पाहिजे. त्यामुळे ती ऍडजस्टमेंट वेगळी असते आणि ही ऍडजस्टमेंट वेगळी, असं ते करता येत नाही. त्यांना ते समजलं पाहिजे. नंबर 1. नंबर 2, देवेंद्रजी मुख्यमंत्री होणार होते ह्या नंतरच्या काळात, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. देवेंद्र फडणवीसांनी आपल्याला पद नको, प्रदेशाध्यक्ष पद द्या, ट्विट आहे नड्डाजींचं, राष्ट्रीय अध्यक्षांचं, मोदीजींचा फोन आलेला सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे नाईलाजाने माननीय एकनाथ शिंदे साहेबांना मुख्यमंत्रीपद द्यावं लागलं. आता या संदर्भातल्या ज्या जाहिराती सगळ्या सुरू झाल्या होत्या, पहिल्या पानावर दुसऱ्या पानावर जे चालू होत्या, प्रसन्न, जे आपल्याला लक्षात आलं असेल, भारतीय जनता पक्षाच्या जाहिरातीत पहिल्यांदा मी असं पाहिलंय, आश्चर्यकारक, धक्कादायक म्हटलं पाहिजे, 2 नंबरचा राष्ट्रीय नेता माननीय अमित शहा साहेब हे जाहिरातीतनच उडवून टाकलेले आहेत. आणि ते कुठं जाऊन बसले तर शिवसेनेच्या, म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांच्या जाहिरातीत. ही जी सगळी आता सामंजस्याची चर्चा करतायत ना, त्यात हा मुद्दा लक्षात घेतला पाहिजे की सामंजस्य इकडून तिकडं गेलंय, कोण कोणाचा नेता, आणि या अंतर्गत जे काय कलय, आम्हाला त्या पार्टीच्या इंटर पॉलिटिक्स मध्ये जायचं नाही. पण मुळात जर आमच्या संदर्भात कोणी काय संदर्भात टिप्पा टिप्पणी केली, त्या प्रोसेसचा भाग असतो. माननीय पवार साहेबांनी बाय चॉईस सांगितलं होतं की काँग्रेसचा मुख्यमंत्री होईल. असं यांनी केलं का? ते केलेलं नाही. नाहीतर त्याच वेळी माननीय उद्धव साहेबांना ही चर्चा एवढं सगळं होत असताना उद्धव साहेबांना मग भाजपने त्याच वेळी सांगायचं होतं की
एवढ्या तिकीट तुम्ही वाटल्या, एवढे आम्ही निवडून आलो, एवढ्या संघर्ष होतोय, तर माननीय उद्धव साहेब मुख्यमंत्री होतील. त्यांच्यापेक्षा कमी संख्या असलेल्या एकनाथ शिंदेना तुम्ही मुख्यमंत्री करता. त्यावेळेस ज्यांची चर्चा झाली होती त्याचं नाही झालं का? बरं, त्याचं कारण असं आहे की इलाज नव्हता म्हणून केलं, असा सगळा भाग आहे. नंबर आता शेवटचा एक फक्त मुद्दा सांगतो. हो, माननीय एकनाथ शिंदे साहेबांना मुख्यमंत्री केलं, पण शिंदे साहेब पूर्णपणे आपल्या कंट्रोलने कारभार करतायत असं तुम्हाला वाटतंय का? हा मुद्दा यांना सगळा विचार करायला पाहिजे. बरं, भारतीय जनता पक्षाने जरी मुख्यमंत्री पद त्यांच्याकडे दिलं तरी ते आपल्या पद्धतीने काम करू शकत नाही. ही परिस्थिती वस्तुस्थिती म्हणून महाराष्ट्राच्या जनतेसमोर आहे. त्यामुळे यांनी जो काय पॅटर्न राबवला, तुम्ही आपण मगाशी चर्चा केली, शिंदे साहेबांनी फक्त एक सर्वेचा रिपोर्ट प्रकाशित झाला पेपर्स मध्ये, तर दुसऱ्या दिवशी त्याच्यावर काय आकांडतांडव झालं. त्यामुळे हा नाईलाजाचा भाग म्हणून ते एकत्र केलंय. बरं, आणि शहा साहेबांनी सांगितलं की आमचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील. दुसऱ्या दिवशी त्यांना आपले शब्द मागे घ्यावे लागले की आम्ही नंतर विचार करून ठरवू. म्हणजे हा सामंजस्याचा भाग होऊ शकत नाही ना, असं आपण जर लक्षात येतं. मानेंचे मुद्दे, विश्वास पाठकजी, मानेंचे मुद्दे मात्र मानेंनी थेट संदर्भासह स्पष्टीकरण दिलेलं आहे. खरं आहे, अमित शहांनी नंतर आपलं विधान अधिक सर्वसमावेशक करेक्ट करायचा प्रयत्न केला. त्यामुळे याचा अर्थ कसा काढायचा? मग महत्वाकांक्षा तर आहे भाजपमध्ये, आणि हृदयावरती दगड ठेवून कोण बोलवतं हेही आपल्याला माहिती आहे. नाही, परत सांगतो मी, म्हणजे हेमलताताईंनी त्याचा विपर्यास केला आणि त्यांचा पराभव होता म्हणून त्यांचं थोडंसं कांगावा देखील होत आहे. मी एवढंच म्हटलं की एकनाथ शिंदे, अजितदादा पवार आणि देवेंद्रजी फडणवीस या सगळ्यांनी आपापल्या ॲडमिनिस्ट्रेटिव्ह स्किल्स डेमॉन्स्ट्रेट केलेले, सिद्ध केलेले आहेत. आता यांचे उमेदवार तुम्ही जे दाखवले त्यांच्याबद्दल मला एक नागरिक म्हणून बोलण्याचा अधिकार नाही का? मी स्वतः असं म्हटलं की पृथ्वीराज चव्हाण अतिशय सक्षम आणि हुशार आहेत, मात्र त्यांची निर्णय क्षमता काय? त्याच्याबद्दल शरद पवार बोलले की तुम्हाला हाताला लखवा लागलाय का? नाना पटोले यांना अध्यक्ष केल्यानंतर त्यांनी अध्यक्षपद ज्या प्रकारे सोडलं, त्याच्यामुळे त्यांच्या महायुती आघाडीला जसं नुकसान झालं त्याच्याबद्दल मी बोललो. आणि उद्धव ठाकरेंना तर जगाने पाहिलेलं 2.5 वर्ष त्यांनी कसं काम केलेलं आहे. त्यामुळे जी वस्तुस्थिती आहे ती स्वीकारा ना. अरे अजित दादा ना, तुम्ही एवढे पाण्यामध्ये बघत होते, तुम्ही 70,000 कोटीचा घोटाळा त्यांना म्हणत होते, चक्की पिसिंग म्हणत होते, आणि आता ते तुमच्याकडे तर चांगले झाले. म्हणजे तुम्ही जेव्हा दुसऱ्याच्या घरामध्ये डोकावून बघता तेव्हा आपण कशा पद्धतीने वर्तणूक करतो आणि आपल्या घरामध्ये काय चालतं ते बघा. तुम्ही कशा ऍडजस्टमेंट करता ते बघा. बरं, तुम्ही नाना पटोलेंना मुख्यमंत्री करणार की नाही सांगा. त्यांनी स्वतःहून म्हटलं मला मुख्यमंत्री करा. तुम्ही आता प्रवक्ते, त्याच्याबद्दल तुमची भूमिका काय सांगा. एक मिनिट, कुठलाही प्रवक्ता कोणाला मुख्यमंत्री करणार हे ठरवत नसतो. तुमच्या माहितीसाठी सांगते, भाजपमध्ये जर तशी पद्धत असेल तर मला माहित नाहीये, परंतु माझ्या पक्षामध्ये कुठला प्रवक्ता कोणाला मुख्यमंत्री करायचं हे ठरवत नाही. माझ्या पक्षाचं नेतृत्व आहे आणि महाविकास आघाडीमधले तिन्ही घटक पक्ष एकत्र येऊन आणि काँग्रेसचा त्याच्यामध्ये काय रोल आहे हे सगळं बघून मुख्यमंत्री कोण बनणार हे ठरवतंय. माझ्या दृष्टीने नाना पटोले हे योग्य आहेत, बाळासाहेब थोरात योग्य आहेत, वडेट्टीवार योग्य आहेत, नितीन राऊत योग्य आहेत. माझ्या दृष्टीने सगळे काँग्रेसचे नेते हे योग्य नेते आहेत. त्यांच्यापैकी कोणालाही मुख्यमंत्री केलं तरी ते अतिशय चांगल्या पद्धतीने हे सरकार चालवतील. या सरकारला, या महाराष्ट्राला ज्या कर्जबाजारमध्ये तुम्ही अडकवलेला आहे त्या कर्जबाजारीतून मुक्त करतील, या महाराष्ट्रामध्ये उद्योगधंदे आणतील. तर माझ्या दृष्टीने काँग्रेसची कार्यकर्ते म्हणून सगळे नेते काँग्रेस पक्षातले हे श्रेष्ठ आहेत. अतिशय चांगल्या पद्धतीने ते राज्यकारभार सांभाळू शकतील. परंतु माझ्याकडे हा निर्णय मी घेऊ शकत नाही की कोणाला मुख्यमंत्री करायचं. तुमच्या पक्षात जर तुम्ही निर्णय घेत असाल तर त्याचं स्वागत आहे. ठीक, एक शेवटची फक्त विश्वास पाठकांकडनं कमेंट घेऊन मला शीतल म्हात्रेंकडे जायचं. असं नको व्हायला की 2 चर्चांमध्ये माझं शीतल म्हात्रेंकडे दुर्लक्ष नको व्हायला. विश्वास पाठकजी, तुम्हाला याला काय उत्तर द्यायचंय? प्रसन्नजी, मला एवढंच सांगायचं आहे की 2.5 वर्षामध्ये एक आपले उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना 2.5 वर्षामध्ये यांनी 2 कोणते कामं केले त्यांनी तेवढे सांगावे. जे कामं चालू होते ते देखील त्यांनी बंद केले. कोस्टल रोड असो, मेट्रो असो, समृद्धी महामार्ग असो, बुलेट ट्रेन असो, शेतकऱ्यांचे विषय असो. त्यामुळे 2 विषय फक्त सांगावे काय केलं. महाराष्ट्र सांभाळला. विश्वास पाठकजी, आता झालं, आता ते अख्खा ते विश्वास पाठकजी, ती विधानसभा भंग झाली, ते सरकार गेलं, त्याच्यानंतर तुमचंही सरकार आता बाजूला आहे. आता आपण एका न्यूट्रल पिरियड मध्ये आहोत. त्यामुळे आता आधी काय केलं आता झालं, त्याचा निकाल जनता लावणारच आहे. आपण पोलच्या अनुषंगाने तयार होणाऱ्या चित्राबद्दल बोलतोय. हरकत नाही, मी शीतल म्हात्रेंकडे आता जातो, त्यानंतर सुनील मानेंकडे मी जाईन.
शीतलजी, एक वेगळ्या विश्वासजी, संदर्भाबद्दल तुम्ही बोलू. हे कशाला तर खरंच आहे tension की घेता? प्रत्येक विश्वासजी, पक्षाला वाटणार आपला मुख्यमंत्री त्यांच्याकडे व्हावा. मुख्यमंत्री त्यांचे होणार नाहीये, त्याच्यामुळे कोण होणार आहे आणि जे आहेत ते कसे योग्य नाहीत हे बोलून आपण आपली वाफ कशाला दवडायची. त्यांना विरोधी पक्षनेता म्हणून भांडू दे. हो. आपल्याला आपलं ठरलेलं आहे की नाही, आपल्या महायुतीचा मुख्यमंत्री होणार आहे. बरं. त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये कोण योग्य आहे आणि कोण योग्य नाही याची चर्चा करण्याची आपल्याला काहीच गरज नाही. अतिशय चांगली समंजस भूमिका आपण मांडलेली आहे. फक्त महायुतीचा मुख्यमंत्री होणार आहे, तो किती काळासाठी होणार आहे हाही प्रश्न आहे. झालं असं काळजी होतं करू कारण नका, मुळात बहुमत शिवसेना आम्हालाच मिळणार शिवसेना आहे, मुळात प्रसन्नजी. फुटली त्याच मुद्द्यावरनं शिवसेनेने महायुतीतून तेव्हाच्या युतीतून फुटली होती की आम्हाला 2.5 वर्षाचा कमिटमेंट होती. माझं आपल्याला म्हणणं तेव्हा बघा, आहे, प्रसन्न आता अशी जी, जाहीर तेव्हा काय कमिटमेंट झालं, नाहीये, कसं पण झालं? आताचा मुख्यमंत्री 5 वर्षाचा का 2.5 वर्षाचा? हे बघा तेव्हा काय झालं, कसं झालं आणि तेव्हा खरोखर असं झालं होतं का आणि खरोखर तेच कारण होतं का, अशा बऱ्याच गोष्टी आपण अनेक वर्ष त्याचं चरवित चरवड केलेलं आहे. तर मला बरं. वाटतं ह्याच मुद्द्यावर आपण परत बोलायला नको. हा. मी तुम्हाला परत एकदा सांगते की आम्ही महायुती अतिशय 5 वर्षाचं सरकार देणार, संपूर्ण सरकार देणार आणि मुख्यमंत्री कोण होणार याची काळजी नसावी, कारण आम्ही तिघही एकत्रित काम करतो आणि तिघांचे नेते एकत्रितरित्या ठरवतील की मुख्यमंत्री कोण होणार आहे आणि आम्ही सर्वजण त्यांना पाठिंबा देणार आहेत. आमच्याकडे एकनाथ शिंदे साहेब जे सांगतील ते धोरण आणि ते बांधतील ते तोरण हे आम्ही ठरवलेलं आहे. त्याच्यामुळे शिंदे साहेबांच्या अधिपत्याखाली आम्ही काम करणार आहोत आणि कोण होणार हे तिघ जण मिळून ठरवतील आणि त्यांची एकवाक्यता तुम्ही गेले 2.5 वर्ष बघताय की एकत्रितरित्या कसं काम करावं, बरं. कसं सरकार चालवावं, एकमेकांना कसा मान द्यावा, सन्मान द्यावा हे त्यांनी दाखवून दिलेलं आहे. त्याच्यामुळे अतिशय उत्तम पद्धतीने काम करणारं सरकार हो. महाराष्ट्राला मिळणार आहे 23 तारखेला, याची खात्री बाळगा. शीतलजी, तुम्ही शब्दप्रयोग केले की शिंदे साहेब जे म्हणतील ते धोरण आणि ते बांधतील ते तोरण. धोरण अगदी पंचवार्षिक धोरण सुद्धा 5 वर्षांनी बदलतं आणि तोरण दर दिवाळीत बदलतं. माझा आपल्याला प्रश्न आहे की तुमचा महायुतीचा मुख्यमंत्री, आता मी नाव नाही घेत कारण ते म्हटलं की तुम्हाला सगळ्यांना वाटतं की अरे आमचं नाव काय, सगळ्यांचा आमचा महायुतीचा मुख्यमंत्री म्हणताना ऍक्सेप्टेड. माझा प्रश्न आहे, तो मुख्यमंत्री 5 वर्षासाठी असेल का 2.5 वर्षासाठी असेल? 5 वर्षासाठी महायुतीचा मुख्यमंत्री असणार आहे याची खात्री बाळगा. विश्वास पाठकजी? त्याच्या पुढचे 5 वर्ष महायुतीचंच राहील. अच्छा, माने आणि हेमलता पाटील दोघांनाही बोलायचंय. पहिल्यांदा मी मानेंकडे जातो. सुनील माने. प्रसन्न, तुझ्या गुगलीचा अर्थ असा आहे की त्यांना लक्षात येत नाही काय होणार आहे. मुळात मुद्दा हा आहे की ज्यावेळी माननीय अमित शहानी महाराष्ट्रात येऊन सभेत सांगितलं की आमचा मुख्यमंत्री होईल, त्यानंतर त्यांनी सांगितलं की या दोन्ही पक्षांच्या म्हणजे त्याच्यातला शेष असा आहे की यानंतरचा जो निवडणुकीचा काळ असेल, पुढची निवडणूक जर असेल ती 100% भाजप म्हणजे फक्त भाजपचं सरकार येईल, भाजपचाच मुख्यमंत्री होईल. त्यांना हे लक्षात येत नाही की भाजप आता काय आणि पुढे काय. आपल्याच पद्धतीने जर त्यांना सरकार चालवायचंय तर मुख्यमंत्री त्यांचाच करायचा प्रयत्न करणार हे स्वाभाविक आहे. त्यामुळे त्यांना जे काय पद्धतीने शिंदे साहेब, अजितदादा यांना जे काय भाजप पुढच्या काळात ट्रीटमेंट देणार आहे असं दिसतंय, सगळ्या आताच्या ज्या एकमेकांचे सीट पाडण्यासाठी जे उमेदवार उभे केलेत, ऐतिहासिक निवडणूक आहे. कधीही महाराष्ट्रात 2000 अपक्ष उमेदवार उभे राहिलेले नाहीत. हो. कधीही एकमेकांच्या विरोधात महायुतीतलेच उमेदवार उभे राहिलेले नाहीत. हे सगळं चित्र महाराष्ट्र पाहतोय. हे काहीही जरी झालं, काही सांगितलं तरी एक दिशा वेगळी आहे. त्यामुळे आपण त्यांना त्या पद्धतीने त्यांच्या आनंदात राहू देत. आम्हाला पूर्ण विश्वास आहे की फक्त महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे, ते ग्राउंडवर मिळणार. बरं, मी हेमलता पाटलांना सुद्धा याबद्दल बोलायचं असेल तेच. आणि हा खरं तर प्रश्न हा महायुतीने पर्सनल घेऊ नये, हा प्रश्न खरं तर महाविकास आघाडीला पण असेल की तुमचा सुद्धा जो काही ठरलेला मुख्यमंत्री असेल 5 वर्ष का 2.5. महाविकास आघाडीचाच मुख्यमंत्री बनणार आहे. त्यामध्ये आता कुठल्या पक्षाचा आणि किती कसा मुख्यमंत्रीचा कालावधी असेल ते मला सांगता येणार नाही. परंतु एक काँग्रेसची कार्यकर्ता म्हणून आमची सगळ्यांची अपेक्षा आहे की काँग्रेस पक्षाचा मुख्यमंत्री होईल. आणि त्याच्याही पुढे जाऊन मी असं सांगते की ह्या निवडणुकीच्या निकालानंतर 23 तारखेला आणि 24 तारखेला आणखीन काहीतरी वेगळी अशी समीकरणं होतील की जी तुम्हाला सगळ्यांना आश्चर्यचकित करतील. परंतु मुख्यमंत्री हा महाविकास आघाडीचा होणार हे नक्की आहे आणि ते जवळपास ठरलेलं आहे. नाही, वेगळी म्हणजे काय? भाजपचं समर्थन, महाविकास आघाडीला भाजपचं बाहेरून समर्थन? ते आपण
ते आपण 24 तारखेला किंवा 23 तारखेला बोलूया. नाही, काहीतरी नाही, हेमलताजी काहीतरी हिंट तर द्या. आणि मग काहीतरी हिंट किंवा क्लू तर द्या. असं काय वेगळं होणार आहे आता? नाही, अपक्ष हे बघा, अपक्षांच्या सोबतीने होऊ शकतं ते ठीक आहे, ते सगळेच म्हणतात. तुम्ही म्हणता अनपेक्षित म्हणजे काय? महाविकास आघाडीकडे महाविकास आघाडीकडे आणि बरेच काही लोक परत येणार आहेत, काही पक्षांचं समर्थन मिळणार आहे आणि महाविकास आघाडी स्ट्रॉंग होणार आहे, हे मी सांगू इच्छिते. माझ्या मते हा अतिशय मोठा खुलासा केलेला आहे. हेमलता पटेल असं म्हणत असतील, त्या एक मोठ्या जबाबदार नेत्या आहेत काँग्रेसमधल्या, त्या म्हणतायत की अनपेक्षित गोष्टी घडू शकतात, काही माणसं नेते येऊ शकतात. हे मात्र फार सूचक आहे. याबद्दल शिंदेंनाही विचारलं पाहिजे, कारण शिवसेना उद्धव ठाकरेंकडचे नेते म्हणतात की शिंदेचे, आदित्य ठाकरेंनी पुढारी न्यूजच्या इंटरव्ह्यूमध्ये म्हटलेलं आहे की शिंदेचे काही नेते आमदार या क्षणी निवडणुकीच्या आदल्या काळामध्ये सुद्धा यायला तयार होते, मात्र आम्ही त्यांना नाही म्हटलं. त्यामुळे हा प्रश्न, हेमलताजींचा प्रश्नाबद्दल दोघांकडनं स्पष्टीकरण गरजेचं आहे. पहिल्यांदा मी शीतलजींकडे जातो आणि मग पाठकांकडे. शीतलजी, गेले 2.5 वर्ष उभाटाचे सर्व नेते हेच म्हणतायत की आमच्याकडे ती लोक यायला तयार आहेत. नाम बताएंगे नहीं, लेकिन बात करते रहेंगे की कोणीतरी येणार आहे, कोणीतरी येणार आहे. कोण येणार आहे कधीच सांगितलेले नाही. तुम्ही काळजी करू नका. महायुतीमधला एकही उमेदवार, एकही आमदार हा परत तिथे जाणार नाही. त्यांना जे काही मुंगेरीलालचे हसीन सपने बघायचे ते त्यांना बघत राहू दे. त्यांना असं वाटतंय त्यांची सत्ता येणार आहे. मला वाटतं स्वप्नात राहिलेल्या माणसाला जागवू नये, त्यांना त्यांचे स्वप्न बघत आनंदात राहू दे. आमचं त्याच्याबद्दल काही म्हणणं नाहीये. परंतु आम्ही तुम्हाला एवढं नक्की सांगू की त्या ज्या काही सांगतायत की काही अनपेक्षित होईल, म्हणजे महाविकास आघाडी राहणार नाहीये का, असं त्यांना सुचवायचंय का? त्या जे काही बोलल्यात हे उभाठाला आणि राष्ट्रवादीला, शरद पवारांच्या, हे मान्य आहे का, हेही त्यांनी सांगावं. त्याच्यामुळे मला तर पुढे जाऊन असं म्हणावं असं वाटतं की 23 तारखेनंतर महाविकास आघाडी हीच राहणार नाहीये. त्याच्यामुळे त्यांचा मुख्यमंत्री येण्याचा संबंधच येत नाही. बरं बरं. विश्वास पाठकजी, मला असं वाटतं की शीतलजींचे हेडफोन दुरुस्त नसतील, त्यामुळे मी नक्की काय म्हटलं ते त्यांच्या लक्षात नाही आलं. मी अतिशय स्पष्टपणे आणि व्यवस्थित शब्दांमध्ये सांगितलंय की महाविकास आघाडी कशा पद्धतीने व्यवस्थित राहणार आहे, 5 वर्ष सत्तेमध्ये राहणार आहे, कसा मुख्यमंत्री होणार आहे. परंतु कदाचित त्यांच्या हेडफोनचा काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल, त्यामुळे त्यांना महाविकास आघाडीच्या प्रश्न जेव्हा निर्माण झालं, तर त्यामुळे आपण या विषयावर आपण 23-24 तारखेला भेटूया आणि बोलूया आपण. त्याच्यामुळे उभाटाचे सर्वजण हे काय करू शकतात हे आम्हाला माहितीये, तुम्हाला माहिती नाही. तुम्ही फक्त 2.5 वर्ष त्यांना ओळखतात. त्याच्यामुळे कळेल तुम्हाला 23 तारखेनंतर ते काय करू शकतात. ते नाही काय करू शकतात. आता शीतलजी, आता तुम्ही वेगळा बॉम्ब टाकताय तुम्ही. आता सांगा काय करू शकतात ते. तुम्ही एक लक्षात घ्या, ते जे म्हणतात की महाविकास आघाडीमध्ये अनपेक्षित गोष्टी होतील, अनपेक्षित गोष्टी ह्याच होतील की त्यांची महाविकास आघाडीच राहणार नाही, असं मी तुम्हाला सुचवू इच्छिते. कारण मुख्यमंत्री कोण हे करता करता ही भांडणं होणार आहेत आणि त्याची सुतोवाच हे संजय राऊतांनी आज केलेलं आहे नाना पटोलेंना उत्तर देऊन. त्याच्याबद्दल तर कोणी बोलत नाहीये. मी मगासपासून 3 वेळा प्रश्न विचारला की संजय राऊत जे काही म्हणतात त्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे. तर एकाही महाविकास आघाडीच्या एकाही प्रवक्त्यांनी याबद्दल बुरा सुद्धा काढलेला नाही. का बरं तुम्ही बोलत नाही ते? आणि हे आज बोललेले 5 तासापूर्वी. बोला विश्वास पाटील. मानेजी, येतो मी तुमच्याकडे. मानेजी, एक प्रश्न तर मला तुम्हाला वेगळाच घ्यायचा आहे. मी पूर्ण एक वेगळाच प्रश्न शेवट तुमच्यावरच करणार मी. विश्वास पाटीलजी, आतापर्यंत चाललेल्या चर्चेबद्दल मला एवढं सांगायचं आहे की या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले नारायणराव राणे, अशोकराव चव्हाण, त्याच्यानंतर मग विखे पाटील साहेब, हे सगळे भारतीय जनता पक्षामध्ये आले. आता मला या काँग्रेसला विचारायचं आहे की याच्यानंतर तुमचे मोठे कद्दावर नेते 23 नोव्हेंबर नंतर बीजेपी मध्ये येणारच नाही, याची तुम्ही गॅरंटी देऊ शकता का? हेमलताजी, तुम्हाला काही प्रत्युत्तर द्यायचंय? आता प्रसन्न परत जर सगळं जर आपण सुरुवात केली भाजपच्या एकंदर सगळ्या कार्यशैलीबद्दल आणि कशा पद्धतीने सगळ्या गोष्टी घडल्या, तर परत एक मला वाटतं 1 तासभर तुम्हाला वेगळी चर्चा करावी लागेल. त्यामुळं ठीक आहे, हरकत नाही. मी मानेंकडे जातो. सुनील मानेजी, मी शेवट तुमच्यावरती करतोय. एक चर्चा अशी आहे की महाविकास आघाडीमध्ये संमतीचा मुख्यमंत्री हा राष्ट्रवादीचा असेल. यासाठी नाही की राष्ट्रवादीच्या जागा पुढे कमी जास्त असतील, त्या ज्या काय असतील त्या, पण सहमतीचा मुख्यमंत्री, ना काँग्रेसचा ना शिवसेनेचा, आणि त्याचा फायदा मात्र राष्ट्रवादीला मिळेल. काय म्हणणं आहे आपलं? हे याच्यात प्रसन्न माननीय पवार साहेबांनी आधीच सांगितलंय की रिझल्ट नंतर आम्ही या संदर्भात सगळी चर्चा करू. नंबर 1. नंबर 2,
राष्ट्रवादीकडेही पवार साहेबांनी जे नेतृत्व राज्यभरात तयार केलं, अतिशय सक्षम लोक आहेत हे राज्य पुढे न्यायला. मागच्या काळातही होते, आर राभा होते, सर्व असे महत्वाचे नेते होते की ज्यांना हे राज्य अतिशय सक्षमपणे चालवायची कॅपॅसिटी त्यांच्यात होती. आपण ज्या पद्धतीने विचारताय, आपण आमच्याकडे आता पण पवार साहेबांनी स्वतः स्पष्टपणे सांगितलंय, सुप्रियाताईंनी स्वतः सांगितलंय की सुप्रियाताई या दिल्लीच्या राजकारणात खूप जास्त इंटरेस्टेड आहेत. आम्ही जयंतराव पाटील आता राज्याची सगळी धुरा वाहत आहेत, तर त्या पद्धतीने आम्ही आमचं एक जे नेतृत्वाचं सगळं हे काम आहे ते सगळं त्या पद्धतीने करतो. फक्त एक मुद्दा मला या चर्चेच्या मला मानायची वेळेची मर्यादा पाळावी लागेल. आपल्या यापुढे सुद्धा चर्चा सुरू राहणार आहे. मला आशा आहे उद्या परवा सुद्धा तुम्ही आमच्यासोबत असालच. पण तुर्तास मुख्यमंत्री पदाच्या स्पर्धेतले किती कंगोरे आहेत आणि थोडंसं बोलतं केल्यानंतर शेवटी मनातल्याही गोष्टी मुख्य पटलावरती येतात आणि त्यात काही चूक नाहीये. प्रत्येक पक्षाने जीव तोडून मेहनत केलेली आहे. प्रत्येकाला वाटणार आघाडीमध्ये युतीमध्ये आमचा सीएम. काय होणार ते मात्र 23 तारखेला जनता ठरवेल आणि त्यानंतर महायुती महाआघाडीचे नेते ठरवतील. आपण मात्र तोपर्यंत हे अंदाज व्यक्त झालेत ते पाहूयात आणि इथेच थांबूयात. पाहत राहा पुढारी न्यूज.